एक सूत्रानुसार सीमा भागामध्ये तिन्ही भाषेमध्ये बोर्ड लावणं हे अनिवार्य आहे। नुकताच कर्नाटक सरकारने 4060 चा नियम केलेला आहे, पण स्वतः केलेलाच कायदा कर्नाटक सरकार कुठेतरी पायदळी तोडू पाहत आहे। मराठी भाषिक महाराष्ट्र एकीकरण समितीच्या माध्यमातून वारंवार आपल्या मागण्या करण्यासाठी आंदोलने करण्याचा प्रयत्न केलेला आहे। आजवर मोर्चाद्वारे आम्ही आमचं निवेदन, आमच्या मागण्या आम्ही प्रशासनासमोर मांडत होतो। प्रशासन कुठेतरी मराठी भाषिकांचे हक्क हिरावून घेण्याचा प्रयत्न करत आहे। आज आम्हाला या ठिकाणी असं वाटत आहे की आम्ही सीमा भागातील लोक हे स्वतंत्र भारताचे नागरिक आहोत की नाही, कारण ज्या संविधानानं आपला देश चालतो त्या संविधानानंच आम्हाला अधिकार दिलेले आहेत की आम्हाला जर एखादी मागणी सरकारचे एखादा नियम मान्य नसेल तर तो आमची मागणी मान्य करून घेण्यासाठी आंदोलन हा दिलेला एक बाबासाहेबांनी दिलेला एक आमचा संविधानाच्या माध्यमातून दिलेला अधिकार आहे। पण कुठेतरी कर्नाटक सरकार हा अधिकारच आमच्या सर्वसामान्य माणसांकडून हिरावून घेत आहे। आज कर्नाटकात काँग्रेसचं सरकार आहे, काँग्रेस देशभर संविधान बचाव नारा लावत आहे आणि कर्नाटक राज्यात एक हाती काँग्रेसची सत्ता असून देखील कर्नाटक सरकार आम्हाला आमच्या हक्क आणि न्यायापासून वंचित ठेवत आहे। हे कुठेतरी खेदजनक आहे आणि केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकार देखील या मराठी भाषिकांच्या या समस्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे असे आम्हाला वाटत आहे। कर्नाटक सरकार एनकेन प्रकारे मराठी भाषिकांचा हा लढा मोडीत काढण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत असेल तरी मराठी भाषिक हा थांबणारा नाही आहे। आपल्या हक्कासाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढणार आणि आमचा हक्क आणि न्याय मिळवणार हे नक्की। जय हिंद, जय महाराष्ट्र। हे सरकार आमच्यावरती कायमस्वरूपी अन्याय करत आहे। जर असं याच्या पुढे असं होत जर गेलं याच्यापेक्षा कितीतरी पटीनं मोठ्या संख्येनं आम्ही मोर्चा या जिल्हाधिकाऱ्यावरती काढून पुढे भविष्यामध्ये आपण बेळगाव वासीय आपला महाराष्ट्र, बेळगाव हा महाराष्ट्रामध्ये नेल्याशिवाय राहणार नाही आणि ही लढाई अशाच पद्धतीनं आपण चालू ठेवू असे मी या ठिकाणी सांगतो। महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्यकर्ते हजारो संख्येने जिल्हाधिकारी कार्यालयावरती धडक मोर्चा काढलेला आहे। कारण कर्नाटक सरकार वारंवार मराठी द्वेषी काम करत आहे आणि त्याला चपराक म्हणून आम्ही या महानगरपालिकेत त्यांना परवा दिवशी मीटिंग मध्ये आम्ही दाखवून दिलेलं आहे। आम्ही जरी 3 नगरसेवक असलो तरी वाघाचं काय आम्ही जगतो, लाचार आम्ही जगणार नाही हे आम्ही त्यांना दाखवून दिलेलं आहे महानगरपालिकेत सुद्धा। आणि या ठिकाणी शांततेच्या मार्गाने महाराष्ट्र एकीकरण समितीच्या माध्यमातून मोर्चा आमचा शांततेच्या मार्गाने असतो, कधीही कुठं गालबोट नसतो। कन्नड रक्षण वेदिके वारंवार समितीवरती त्यांनी लक्ष केंद्रित करतात की महाराष्ट्र एकीकरण समिती कटोतर हे गदारोळ करते म्हणून। मी त्या रक्षण वेदिकेने एकच सांगतोय की आमचा एकही मोर्चामध्ये त्यांनी दाखवून द्यावं की आमची कुठं दगडफेक झाली का, कुठं काय झालं। आम्ही शांततेच्या मार्गाने आम्ही कुठलाही न्याय मागतो आणि खरोखर या कर्नाटक सरकारला कधी बुद्धी येते हे देव जाणो। कारण या मराठीपणासाठी आम्ही महानगरपालिकेत भांडत आहोत आणि ज्या पहिल्या महानगरपालिका सभागृहामध्ये जो सर्वानुमते ठराव पास झालेला आहे की मराठी भाषा इथं द्यायला पाहिजे आणि त्या संदर्भात आम्ही वारंवार महापौर यांच्याकडे विनंती केली की हे यावेळेला आपण या कॉन्स्टिट्यूच्या मीटिंग मध्ये विषय घ्यायलाच पाहिजे म्हणून त्यांना आम्ही जबाब येत गेलेला आहे। त्याबरोबर रक्षण वेदिके सगळे संघटना पण या महानगरपालिकेत येऊन त्यांनी म्हणतात रक्षण समितीच्या नगरसेवकांना तुम्ही निलंबित करा, आम्हाला पद गेलं बेहतर, परंतु आम्हाला मराठी भाषा ही राहायलाच पाहिजे आणि मराठी भाषा आम्ही टिकवणार आहोत आणि मराठी भाषा घेण्याची आम्ही स्वतः बसणार नाही। जय हिंद, जय महाराष्ट्र। या ठिकाणी मराठी भाषेला या सीमा भागामध्ये प्राधान्यानं क्रम मिळाला पाहिजे यासाठी एकीकरण समितीचे कार्यकर्ते जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी करण्यासाठी आलेले आहेत। अगदी काल परवाच या संदर्भामध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीनं कार्यकर्ते कोल्हापूरला गेले होते आणि तिथे भारताचे गृहमंत्री माननीय अमित शहा साहेब आले होते, त्यांना निवेदन देण्यासाठी गेले होते। परंतु आमचं दुर्दैव हे आहे की सीमा भागातील या जनतेला महाराष्ट्राच्याच नव्हे तर भारताच्या गृहमंत्र्याचं स्वागत करण्याची संधी मिळाली नाही आणि ते स्वागत करायला जाणाऱ्या कार्यकर्त्यांना इथं अडवून ठेवलं। ही माहिती कानावर घालण्यासाठी आम्ही कोल्हापूरला खूप कार्यकर्ते गेलो होतो। महाराष्ट्राचे माननीय उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे यांच्या कानावर या सगळ्या गोष्टी घातल्यानंतर आपण याबाबत त्यांच्याशी चर्चा करतो आणि तुम्हाला भेट घेण्याचा प्रयत्न करतो असं त्या ठिकाणी सांगितलं। पण त्याच वेळी त्यांनी आणखी सांगितलं होतं
की आम्ही गृहमंत्र्यांना भेटण्यासाठी मी प्रयत्नशील नक्की राहीन म्हणून त्या दृष्टिकोनातून ते करतील असा विश्वास या ठिकाणी आम्ही व्यक्त करतो आणि त्यांना एक विनंती करतो की महाराष्ट्रातील त्यांचे अधिकारी जर आमच्या कर्नाटकातील कार्यकर्त्यांना अशा प्रकारची वाईट वागणूक देत असतील तर त्याच्यापेक्षा दुसरी कुठली लांछनास्पद गोष्ट नाही. तेव्हा असे जे अधिकारी आहेत जे महाराष्ट्रात येऊन केंद्रीय गृहमंत्र्यांचं स्वागत करून निवेदन देऊ इच्छितात त्यांना अडवण्याचा प्रयत्न करणारे हे जे अधिकारी जे आहेत हे कोण आहेत याची चौकशी झाली पाहिजे. या दृष्टिकोनातून मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीनं काल जिल्हाधिकाऱ्यांचा निषेध केलेला आहे आणि त्या अधिकाऱ्यांवर योग्य कारवाई करण्याची मागणी त्यांनी केलेली आहे. ती कारवाई त्यांनी करावी अशी सर्व कार्यकर्त्यांच्या वतीनं मी त्यांना नम्र विनंती करतो. आणि आज आमच्या या जिल्हाधिकाऱ्यांनी आपण आश्वासन दिल्याप्रमाणे गेल्या वर्षीपासून ते आश्वासनं देत आहेत. केवळ आश्वासनं न देता आपल्या घरापासून सुरुवात म्हणतात त्याप्रमाणे त्यांनी आपल्या ऑफिस पासून सुरुवात करावी आणि पहिला बोर्ड जिल्हाधिकारी यांचे कार्यालय असं त्यांनी मराठीत लिहावं अशी आमची आग्रहाची मागणी त्यांच्याकडे आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीनं मराठी भाषिकांच्या वतीनं एक निवेदन शासनाला देण्यासाठी या ठिकाणी आम्ही जमलेलो आहोत. 8 तारखेला मोर्चा करणार असं निवेदन दिलं होतं आणि प्रशासन 21 तारखेला मोर्चाला परमिशन देत नाही म्हणून सांगतं. याचा निषेध सर्वप्रथम आम्ही केला आहे. आम्ही मागणी काय आहे की भाषिक अल्पसंख्याक कायद्याप्रमाणे जे हक्क आम्हाला मिळाले पाहिजेत ते हक्क आम्हाला मिळाले पाहिजेत. भारतीय संविधानानुसार जे हक्क आम्हाला मिळाले पाहिजेत ते आम्हाला मिळाले पाहिजेत. या एवढ्याच मागण्या घेऊन आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत. आम्ही काय पाकिस्तानातून आलेले नाही आहोत, बांगलादेशमधून नाही आलेलो आहोत. आम्ही या देशाचे नागरिक आहोत. कर्नाटक सरकारला आम्ही टॅक्स देतो. त्यामुळं आम्ही आमचे हक्क मागण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत. जिल्हाधिकाऱ्यांनी शांतपणे ऐकून घेऊन 2 दिवसामध्ये एक कमिटी स्थापन करून काय करता येईल याचा निष्ठराव आम्ही करतो सांगितले. धन्यवाद. खोड मोडायचं काम मराठी माणसासाठी जिल्हाधिकारी या ठिकाणी करत आहेत. मागच्या वेळेला सुद्धा त्या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांनी पोकळ आश्वासन देऊन मराठी माणसांना बोलवचन देऊन घरी पाठवलं होतं. आता सुद्धा आमच्या मोर्चाला परवानगी नाकारून निवेदन द्या तुमच्यासाठी काहीतरी ठोस करतो म्हणून फक्त मराठी माणसांना बोलवचन देऊन गोड बोलून आमची खोड मोडायचं काम जिल्हाधिकारी करतायत असं ठाम माझं मत आहे. बेळगावमध्ये लाल पिवळ्या संघटना विनाकारण धुडगूस घालत असताना त्यांच्यावर कसलीही कारवाई होत नाही. मराठी माणसांना टार्गेट करून आपल्या हक्कांसाठी लढण्यापासून रोखण्याचं काम जिल्हा प्रशासन आणि पोलिस करतायत. मी या माध्यमातून जिल्हाधिकाऱ्यांना सांगू इच्छितो तुम्ही नुसतंच गोड बोलून मराठी माणसांना आश्वासन देणं बंद करा. जिल्हाधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की आजपर्यंत तुमच्याशी कोण बोललं होतं काय, फक्त ते कृतीतून त्यांची भावना दाखवत होते. जिल्हाधिकारी गोड बोलून आम्हाला फक्त शांत करून पाठवायचं काम करतात. आम्हाला ठोस काहीतरी पावलं या ठिकाणी पाहिजेत अशी विनंती मी आज करतोय. प्रत्येक वेळेला आम्हाला आश्वासातून घरी पाठवत असतील तर किती दिवस मराठी माणसांनी सहन करावं आणि यांच्या आश्वासनानं बळी पडावं हा प्रश्न आम्ही स्वतः प्रत्येकाने विचार केला पाहिजे. आजपर्यंत कुठल्याही प्रकारचे अधिकार मूलभूत अधिकार आम्हाला मिळाले नाहीत आणि ते जर देत नसतील तर काहीतरी ठोस भूमिका मराठी माणसांनी घेतली पाहिजेत आणि यांच्या कुठल्याही कारवाईला न घाबरता एकदाचा आर किंवा पार त्या ठिकाणी झालं पाहिजे असं माझं ठाम मत आहे. प्रत्येक वेळेला यांची आश्वासनं घेऊन घरी जाणं आणि आमचे निवेदन केराच्या टोपलीत पडणं हेच या ठिकाणी चालू आहे. शेकडो निवेदनं देऊन झाली पण कसल्याही प्रकारची कारवाई झाली नाही. लाल पिवळ्या संघटना मुद्दाम मराठी माणसांना डिवचायचं काम करतायत. त्यांच्यावर कसलीही कारवाई होत नाही. ऍक्शनला रिॲक्शन दिलं तर आमच्यावर नाना प्रकारच्या कारवाई करून आम्हाला अडकवण्याचं काम करतायत. त्यामुळं आश्वासन न देता आम्ही सुद्धा माणसं आहोत आणि इथली भूमिपुत्र आहोत याचा विचार करून जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ काहीतरी कारवाई करावी अशी मी विनंती करतोय. जिल्हाधिकाऱ्यांनी महामोर्चाला परवानगी दिली नाही परंतु थेट जिल्हाधिकारी समोर निवेदन द्यायला परवानगी दिली. त्यामुळे येरूरचे असंख्य कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी या ठिकाणी निवेदन दिल्यानंतर असं सांगितलं की या बॉर्डर इश्यू मध्ये बॉर्डर एरियामध्ये एक पीस कमिटी म्हणजे शांतता कमिटी नेमूया. त्यामुळे मराठी भाषिकांना सुद्धा संरक्षण मिळेल. त्याचबरोबर मराठी परिपत्रक 3 भाषात देण्याचं सुद्धा त्यांनी आश्वासन दिलेलं आहे. कारण 60 आणि 40% हा फॉर्म्युला कर्नाटक सरकारनंच इथं लागू केला आहे. त्या कायद्यानुसार
जिल्हाधिकाऱ्यांनी त्याचा अंमलबजावणी येत्या 15 दिवसात करू असं आश्वासन दिलं आहे. आणि त्याचबरोबर या पूर्ण बॉर्डर एरियात शांतता आणि अमन कसं राहील याबद्दल जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. आणि सगळ्यांना एक विनंती केली आहे की सर्व मराठी भाषिकांनी एक शांततेने राहावं आणि या सीमा भागाच्या एरियात सगळ्यांनी एक गुन्हा गोंधळ राहावं एवढंच या ठिकाणी सांगितलं. जय हिंद, जय महाराष्ट्र. बेळगावसह संपूर्ण सीमाभाग महाराष्ट्रात समाविष्ट व्हावा यासाठी आम्ही लढा देत असताना इथले आमचे भाषिक अधिकार आम्हाला मिळावेत यासाठी सुद्धा आम्ही वेळोवेळी संघर्ष केलेला आहे. या ठिकाणी अनेक वेळेला बेळगाव जिल्हा प्रशासनाला आमच्या मागण्यांसाठी निवेदन दिलेले असताना केवळ आश्वासनांच्या पलीकडे या प्रशासनानं आम्हाला काही दिलेलं नव्हतं. पण आज कुठेतरी बेळगावचे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी जिल्हास्तरीय कमिटी स्थापन करून त्या कमिटीच्या माध्यमातून जे इथल्या मराठी भाषिकांचे भाषिक अधिकार आहेत, घटनात्मक अधिकार आहेत, त्यांचं जतन व्हावं यासाठी जिल्हास्तरीय कमिटी स्थापन करण्याचं आश्वासन या ठिकाणी दिलेलं आहे. आणि त्याची पूर्तता येत्या 2-3 दिवसामध्ये करण्याचं देखील आश्वासन या ठिकाणी त्यांनी दिलेलं आहे. नक्कीच ही स्वागतार्ह बाब आहे. पण ह्या गोष्टी होऊन सुद्धा जर भविष्यात ही कमिटी स्थापन झाली नाही तर पुन्हा उग्र आंदोलन छेडण्यासाठी आम्हाला छेडावं लागेल. आणि याची संपूर्ण जबाबदारी या जिल्हा प्रशासनाची असेल. आज कर्नाटकमध्ये काँग्रेसचं सरकार आहे. हे काँग्रेसचं सरकार असताना काँग्रेसचे सर्वोच्च नेते राहुल गांधी हे संविधान वाचवण्यासाठी देशभर यात्रा करत असतात. पण त्यांच्याच राज्यामध्ये कुठेतरी आपल्या मराठी भाषिकांचे घटनात्मक अधिकारांची पायमल्ली या ठिकाणी केली जाते. याची सुद्धा जाणीव आम्ही त्यांना करून देणार आहोत. आम्हाला आमचे घटनात्मक अधिकार मिळावेत यासाठी आम्ही सदैव प्रयत्नशील राहणार आहोत एवढंच मी या ठिकाणी सांगतो.